श्री स्वामी समर्थ. बघा 25 जुलैला आषाढी एकादशी आहे आणि ही आषाढी एकादशी आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी कशी पूजा करता येईल, कसा अभिषेक करायचा आहे आणि आपण उपास म्हणजे कसा करायचा आहे, हे आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि शुभ मुहूर्त कोणते आहे. तर ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने सगळ्याला समजेल असं आपली आज पूजा आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा 25 जुलैला आषाढी एकादशी आहे. तर ह्या आषाढी एकादशीला भगवान हरी विष्णू आणि माता लक्ष्मी आणि श्री हरी विठ्ठल, म्हणजे रखुमाई यांची आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि तो आपल्याला अभिषेक घरच्या घरीच करायचा आहे. कारण असा बघा आता कुठल्या याच्यामध्ये आपलं सगळं पूजेचं साहित्य घेऊन आपल्याला बाहेर जाणं होत नाही. कारण बाहेर मंदिरात खूप गर्दी असते. मग आपला व्यवस्थित अभिषेक सुद्धा होत नाही. त्यामुळे आपण आपल्या जर घरी आपल्या मूर्ती असेल तर आपण आपल्या घरीच आपल्याला पांडुरंगावर आपल्याला अभिषेक करायचा आहे. आणि ही पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य लाभतं आणि आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आलेली आहे ती सुद्धा निघून जाते. तर बघा ह्या दिवसापासून जर आपण मनापासून जर अभिषेक केला तर नक्कीच आपल्या श्री हरी विठ्ठल आणि माता रखुमाई आपल्यावर कृपा आशीर्वाद करतात. तर ह्या अगदी साध्या सोप्या पद्धतीने सगळ्याला सहज जमेल असा अभिषेक आहे. तर बघा पहिल्यांदा आपल्याकडे जर मूर्ती सगळ्यांच्याच घरात असते तर आपल्याला ताम्हणामध्ये आपल्याला मूर्ती घ्यायची आहे. म्हणजे श्री हरी विठ्ठल आणि माता रुक्माईची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे. आणि आपल्याला साध्या पाण्याने आपल्याला अंघोळ घालायची आहे. नंतर पंचामृत आणि परत साधं स्वच्छ पाणी आपल्याला अंघोळ घालायची आहे. आणि मूर्ती पुसून समजा आपल्याला ह्याच्यात ठेवायची आहे. देवघरात ठेवा किंवा तुम्ही चौरंग वगैरे जिथं तुम्ही स्थापन करायची आहे तिथं स्थापन करायची आहे. आणि आपल्याला स्वच्छ पुसल्यानंतर तुमच्याकडे जे काही वस्त्र आहे, पितांबर जे तुम्ही घालता समजा वस्त्र मूर्तींना, ते वस्त्र घालायचे आहे. म्हणजे श्री हरी विठ्ठलांना गंध लावायचा आहे. माता लक्ष्मीला हळदी कुंकू लावायचं आहे. आणि आपल्याला आपल्याकडे जर तुळशीची माळ असेल तर आपण तुळशीचं म्हणजे हार असेल तर तुळशीचा हार अर्पण करायचा आहे. श्रीहरी विठ्ठल आणि आपल्याला माता रुक्माईला आपल्याला तुळशीचा हार अर्पण करायचा आहे आणि पिवळ्या फुलांचा. आणि नंतर आपल्याला जे काही फुलांचे रंगीत फुलं असेल तर ते तुम्ही सजावटीसाठी म्हणा, आपल्याला जर पिवळे फुलं मिळालेच नाही तर तुम्ही तो हार घालू शकता. पण असा आपल्याला ही पूजा करायची आहे. नंतर तुम्हाला जे प्रसाद आपल्याला खडीसाखर म्हणा, जे गूळ खोबरं आहे ते आपल्याला समोर ठेवायचं आहे आणि अर्पण करायचं आहे. आणि माता लक्ष्मीची आपल्याला पूजा झाल्यानंतर आपल्याला जे काही प्रसाद आपण सगळ्यांना दिल्यानंतर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्त्रनाम जे तुम्हाला म्हणता येईल ते तुम्ही म्हणायचं. नाहीच म्हणता आलं तुम्ही मोबाईलवर लावून म्हणजे ऐकू शकता. या दिवशी ही सेवा केल्याने आपल्या घरामधले कितीतरी आपल्या पटीने जे काही आपल्याकडनं चुका झाल्या असतील त्या सुद्धा नाहीशा होतात आणि आपल्याला त्या चुकाची माफी मिळते. तर त्यामुळे आपल्याला विष्णू सहस्त्रनाम आपल्याला आवर्जून पठण करायचं आहे. जे तुम्हाला म्हणजे व्यंकटेश स्तोत्र म्हणता येत असेल तर ते म्हणा, विष्णू सहस्त्रनाम म्हणा. पण या दिवशी आवर्जून आपल्याला एकादशीच्या तिथीला हे पाठ आपल्याला घरात करायचं आहे. आणि जेव्हा आपण या घरामध्ये आपला पाठ करतो, तेव्हा आपल्या घरामधल्या ज्या काही संकट असतील, जे काही नकारात्मक ऊर्जा असेल, ती सुद्धा निघून जाते. आणि आषाढी एकादशी म्हणजे हा इतका महत्त्वाचा पवित्र दिवस आहे, की या दिवशी तुम्ही छोट्यातली छोटी जरी सेवा केली, ते त्याचं तुम्हाला अनंत पटीने फळ मिळत असतं. आणि या दिवसापासून आपले 4 महिने चातुर्मासचं आपलं व्रत चालू होतं. आणि आषाढी एकादशीला भगवान हरिविष्णू आपल्या निद्रा अवस्थेत जातात आणि 4 महिने मग आपल्याला कुठलंही मंगल कार्य करता येत नाही. म्हणजे लग्न, मौंज, वास्तुशांती हे असे मंगल कार्य करता येत नाही. फक्त आपल्याला सेवा, पूजा तुम्ही पठण कुठल्या स्तोत्राचं पठण करू शकता किंवा सामूहिक पठण करू शकता. हे आपल्या पूजा, पठण, नामजपासाठी हे आपल्याला 4 महिने खूप पवित्र आहेत. तर तुम्ही या 4 महिन्यामध्ये तुम्हाला जितकी सेवा करता येईल, तितकी तुम्ही सेवा करू शकता. रोज एकाच्या घरी जर केलं तर ते खूप चांगलं म्हणजे उपक्रम आहे. एकेकाच्या घरी रोज उपासना केल्याने आपल्या घरामध्ये सुद्धा झाली एखाद्या दिवशी तर आपल्याला तितक्या व्यक्तींचं फळ मिळत असतं. त्यामुळे सामूहिक उपासनेला सुद्धा खूप म्हणजे महत्त्व आहे. तितकं तुम्हाला एका माणसांना जितके जण बसले तितक्यांचं फळ मिळत असतं. हे सामूहिक उपासनेचं महत्त्व आहे. आणि जर नाही शक्य तर तुम्ही तुमच्या घरी रोज विष्णू सहस्त्रनामचा जरी पाठ केला, तर खूप आपल्याला त्याचा फायदा मिळत असतो. आणि म्हणजे बघा आता मंदिरात जर जाणं झालं तुमचं, तर मंदिरात पण जाऊन आपल्याला पूजा करायची आहे. कारण मंदिरात हे म्हणजे जितकं आपण घरी करतो, तितकं मंदिरात आपलं व्यवस्थित पूजा होत नाही. पण मंदिर हे कसं
दिव्य शक्ती असते मंदिरामध्ये, तर तिथं गेल्यानंतर आपल्याला जास्त ऊर्जा मिळते, जास्त पुण्य प्राप्त होत असतं. तर मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही पूजा करू शकता. घरी पण करायची आणि मंदिरात सुद्धा जाऊन करू शकता. आणि नाहीच झालं तर मंदिरात दर्शनाला तरी ह्या दिवशी जायचंच आहे. कारण या दिवशी म्हणजे पृथ्वी तलावर यांचं दिव्य शक्ती, ऊर्जा जास्त असते, ती आपल्याला मिळून जाते. त्यामुळे त्यांच्या वलयामध्ये आपण येतो, तर दर्शनासाठी सुद्धा आपल्याला जायचं आहे. तर दर्शन घेतल्याने जर आपल्या कुठल्या अडचणी जर नाहीशा होत असेल, तर आपण आवर्जून जायला पाहिजे. सगळ्या घरातल्या सगळ्यांनी म्हणजे विठ्ठल रुक्माईचे आपल्याला दर्शनाला जायचंय, आवर्जून जायचं आहे. आणि ह्या दिवशी तुम्हाला जितकं तुम्हाला दान धर्म करता येईल तितकेच आपण दान करायचं आहे. तुम्ही जेवढं घरातही तुम्ही बरेच जण बघा आता फराळाचं स्टॉल लावतात यात्रेनिमित्त म्हणायचं तर तसंही तुम्ही करू शकता. नाहीतर तुम्ही तुमच्या घरी बोलवून सगळ्यांना फराळाचं देऊ शकता. नाहीतर मंदिरामध्ये जरी आता अन्नदान वगैरे असतं तर तिथं तुम्ही जी काही तुम्हाला देणगी द्यायची आहे अन्नदानानिमित्त तिथं सुद्धा तुम्ही देणगी देऊ शकता. कारण या दिवशी तुम्ही केलेलं अन्नदान हे आपल्याला पूर्ण आपल्या पिढ्या म्हणजे अगदी 7 पिढ्या आपल्या सुखरूप आणि व्यवस्थित राहतील याच्यासाठी आपल्याला इतकं पुण्य प्राप्त होत असतं. म्हणून आपल्याला जे फुल ना फुलाची पाकळी जे आपल्याला देणगी देता येईल ती आपण अन्नदानासाठी मंदिरात आपल्याला ही देणगी द्यायची आहे. आणि गोमातेला सुद्धा आपल्याला या दिवशी आपल्याला हिरवा चारा द्यायचा आहे, गूळ द्यायचा आहे. जे काही एखादं तुम्हाला केळ वगैरे देता येत असेल तर केळ द्यायचं आहे. फळ दिलं म्हणजे आपल्याला 33 कोटी देवांचं आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं. तर ह्या अशा शुभ दिवशी, पवित्र दिवशी जे काही तुम्ही इच्छा मागताल, भगवान हरी विष्णू, माता लक्ष्मी आणि श्री हरी विठ्ठल विठ्ठल आणि रखुमाई माता ह्या आपल्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त करतात आणि जितकं एकादशीचं पुण्य आपल्याला उपास केल्याने मिळतं, तितकंच आपल्याला अन्नदान जे काही तुम्ही देणगी देताल त्याचं सुद्धा आपल्याला तितकंच पुण्य प्राप्त होत असतं. म्हणून ह्या दिवशी आपल्याला छोट्यातली छोटी जरी सेवा करता आली, तरी आपल्याला सेवा करायची आहे. आणि तुम्हाला जर नाहीच काही झालं, तर तुम्ही घरी 1-2 ज्यांना बोलवताल त्यांना तुम्ही काही फराळाचं देऊ शकता, दूध देऊ शकता. आपल्याकडनं इतकं जमलं नाही, तर तुम्ही यथाशक्ती जे 2 जणांना द्यायचं, 4 जणांना तेही देऊ शकता. आणि या दिवशी आपल्याला अगदी म्हणजे मंदिरात तुम्हाला जी काही सेवा मिळेल, मंदिर समजा झाडणं वगैरे समजा ती काही सेवा मिळेल, ती तर आवर्जून करा तुम्ही. लाईन लावायची म्हणा, फुलं जे काही आपण आता मूर्तीजवळ फुलं पडलेले असतात, बेल वगैरे असं पडलेलं असतो. तो सुद्धा साफ करायची जर सेवा मिळाली तर ती आवर्जून करा. कारण जेव्हा आपल्याला मंदिरात सेवा मिळते तेव्हा देवाची इच्छा असते, की आपल्याला सेवा मिळावी म्हणून. आणि जेव्हा आपण सेवा करतो तितकं आपण म्हणजे भाग्यवान, की आपल्याला मंदिरातली सेवा मिळाली. याच्यापेक्षाही आपलं मोठं भाग्य नाही, की आपल्याला कुठली सेवा मिळेल. पण मंदिरातली सेवा मिळणं म्हणजे खूप भाग्यवान म्हणून आपल्याला जी काही सेवा मिळेल मंदिरातली ती आपण नाही न म्हणता आपल्याला सेवा करायची आहे. ती तुम्ही फार 10 मिनिटं करू शकता, अर्धा तास करा. पण ही सेवा आवर्जून जर मिळाली तर नाही म्हणू नका. कारण तुमचं नशीब उघडलंय समजायचं आणि ती सेवा करायची आहे. कारण त्याचं फळ आपल्याला कधी कुठं मिळेल हे माहिती नसतं आणि किती त्याला म्हणजे अगदी मोजता येणार नाही इतकं आपल्याला फळ मिळेल मंदिरात जर आपण सेवा केली तर. त्यामुळे आवर्जून आपल्याला जिथं मंदिरात कुठल्याही मंदिरात असो तुम्हाला सेवा मिळाली तर ती आवर्जून तुम्ही सेवा करायची आहे. आणि ही सेवा ह्या दिवशी आपल्याला झाल्यानंतर आपल्याला तुळशीची पण पूजा करायची आहे. तर तुळशीची पूजा आपण अगदी रोज करतो तशीच पूजा करायची आहे. पहिले आपल्याला पाणी घालायचे, नंतर दूध घालायचे, नंतर परत पाणी घालायचे. आपण दिवा म्हणजे धूप, दीप, अगरबत्ती ओवाळायची, खडीसाखर नैवेद्य ठेवायचा आहे. आणि आपल्याला ह्याच्या दिवशीचे म्हणजे आदल्या दिवशीच आपल्याला तुळशीची पानं तोडून ठेवायची आहेत. आणि बघा लेडीजने तुळशीची पाने तोडू नयेत. आपल्या घरामध्ये मुलं असतील किंवा जेंट्स आपले व्यक्ती घरामध्ये कोणी असेल तर मोठे व्यक्ती म्हणा त्यांच्याकडनं आपण तोडून घेऊ शकतो. आणि एकादशीच्या दिवशी तुळशीचे पानं तोडून येतं हे आपण 2 दिवस आधी किंवा आदल्या दिवशी करून ठेवायचे आहेत. पानं तोडायची आहेत आणि ते आपण कोणाकडनंही तोडून घेऊ शकतो. मुलांकडनं किंवा आपल्या घरामध्ये जे कोणी जेंट्स व्यक्ती असेल त्यांच्याकडनं आपण तोडून घ्यायचे. आणि आपल्याला म्हणजे श्री हरी विठ्ठल आणि माता रुक्माईला आपल्याला म्हणजे पानांचा हार करता नाही आला तरी चालेल. पण एक पान का होईना आपल्याला ते श्री हरी विठ्ठल आणि माता रुक्माईला आपल्याला अर्पण करायचे आहे.
आणि आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंना, माता लक्ष्मींना सुद्धा अर्पण करायचे आहेत. बघा, यांना एक पान जरी आपण वाहिलं तर आपल्याला त्याचं खूप अधिक पटीनं पुण्य मिळत असतं. कारण भगवान हरी विष्णूंना माता म्हणजे तुळशी माता म्हणजे प्रिय आहे. त्यामुळे आपण एक पान जरी वाहिलं तर आपल्याला त्याचं भरभरून पुण्य प्राप्त होत असतं. तर याच्यासाठी आपल्याला जर हार करता आला तर खूपच चांगलं, पण तुळशी जर आपल्याकडे कमी असतील तर आपण 1-2 पानं का होईना आपल्या घरामध्ये 1 दिवस आधी, 2 दिवस आधी आणून ठेवायची आणि ते एक पान का होईना आपण अर्पण करायचं आहे. आणि हे केल्याने आपल्याला नक्कीच बघा आपल्या घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य लाभतं आणि आपल्या घरामधल्या अडी-अडचणी सुद्धा निघून जातात. आणि जितकं तुम्ही म्हणजे पुण्य सेवा करताल तितकं आपल्याला पुण्य मिळत असतं. आणि हे जे आपण तुळशीचे पानं आपण अर्पण करतोय, तर हे तुळशीचे पानं नंतर निर्माल्य म्हणून फेकून न देता ते पानं आपण जमा करून आपल्या अ, एक छोट्या कपड्यामध्ये, लाल कपड्यामध्ये पुरचुंडी बांधून ती तुम्ही तिजोरीत ठेवू शकता किंवा तुमची जी काही पर्स असेल त्यामध्ये 2 पानं ठेवू शकता. जेंट्सचे जे वॉलेट असतं त्याच्यामध्ये सुद्धा 2 पानं ठेवू शकता. तर हे असं केल्याने आपल्याकडची लक्ष्मी कधीही कमी होत नाही. आपल्या लक्ष्मीची भरभराटी येते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा सतत वास राहतो. त्यामुळे हे पानं सुद्धा आपल्याला परत जमा करून आपल्या तिजोरीत ठेवायचे आहे. जिथं तुम्ही पैसे ठेवता किंवा व्यवसाय असेल, तिथं गल्ला असेल, तिथं तुम्ही ते तुळशीचे पानं ठेवायचे आहेत. कारण सतत लक्ष्मी आपल्याजवळ वास करते. त्यामुळे आपल्याला हे पानं टाकून न देता आपण आपल्या घरातच ठेवायचे आहे. याने सुद्धा आपल्या घरामध्ये खूप बरकत येते आणि लक्ष्मीची भरभराटी होते. तर नक्कीच याचा पहा तुम्हाला पण अनुभव यायला लागेल, की हे आपण घरात ठेवल्याने आपलं म्हणजे व्यवसायात अगदी भरभराटी व्हायला लागली. आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता नाहीये. कारण हे लक्ष्मी माता अगदी साक्षात आपल्या घरामध्ये राहते. तर हे आपल्याला तुळशीचे पानं आपल्याला अशीच जपून आपल्या घरामध्ये ठेवायचे आहेत. आणि ही अशी जर पूजा आपण केली मनोभावे, अगदी साधी सोपी भोळ्या मनाने, तर आपल्याला नक्कीच आपल्या भगवान हरी विष्णू, माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त देते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.